नमस्कार. कमलनयन बजाज रुग्णालयातर्फे आज आम्ही एका अत्यंत यशस्वी आणि वैद्यप्रमाण सर्जरीबद्दल माहिती देण्यासाठी एकत्र आलो आहोत. मी डॉक्टर अजय रोटे, वैद्यकीय संचालक कमलनयन बजाज रुग्णालय. माझ्यासोबत आहेत डॉक्टर मिलिंद वैष्णव, जे सिनियर फिजिशियन आहेत आणि ॲकॅडमिक्स, रिसर्च आणि ट्रान्सप्लांटचे विभाग प्रमुख आहेत. डॉक्टर सुबोध साळुंके, जे ऑर्थोपेडिक सर्जन आहेत, ज्यांनी या रुग्णावर 10पेक्षा जास्त यशस्वी शस्त्रक्रिया केलेल्या आहेत. हे आपले रुग्ण आहेत. त्यांच्या पलीकडे डॉक्टर विनोद गोसावी, जे ICU तज्ज्ञ आहेत, ICU विभागाचे, अतिदक्षता विभागाचे प्रमुख आहेत. आणि डॉक्टर सचिन गुठे हे न्यूरो सर्जन आहेत, ज्यांनी पण या रुग्णावर सर्जरी केलेली आहे. जसं आपल्याला सर्वांना माहिती आहे की कमलनयन बजाज रुग्णालय हे सर्वोत्तम वैद्यकीय सेवा सुविधा एका छताखाली पुरवण्यासाठी नामवंत आहे, अग्रेसर आहे. तर या विशिष्ट रुग्णामध्ये एका अत्यंत दुर्दैवी रस्ता अपघातानंतर त्यांना असंख्य जखमा झाल्या, 10पेक्षा जास्त हाडांमध्ये फ्रॅक्चर्स झाले, डोक्याला इजा झाली आणि अत्यंत गंभीर परिस्थितीमध्ये त्यांना रुग्णालयामध्ये आणलं होतं. पण कमलनयन बजाज रुग्णालयाच्या संपूर्ण टीमनी, पथकानी एकत्रित मेहनत घेऊन 2 महिन्यापेक्षा अधिक काळ प्रयत्न करून त्यांना यशस्वीरित्या या गंभीर परिस्थितीतनं बाहेर काढलेलं आहे आणि आज हा रुग्ण घरी सुट्टी होऊन जाण्यासाठी तयार आहे. या संदर्भात आपल्याला थोडक्यात आपल्याला आज माहिती देत आहोत. डॉक्टर साळुंके यांना मी विनंती करतो की यांनी या रुग्णाबद्दल माहिती द्यावी. नमस्कार, मी डॉक्टर सुबोध साळुंके, ऑर्थोपेडिक आणि अर्थ्रोप्लास्टी सर्जन आहे. तब्बल 2 महिन्यापूर्वी किशोर साळवे नावाचे आपले एक रुग्ण होते. त्यांना कॅज्युअलिटीमध्ये, इमर्जन्सीमध्ये घेऊन आणण्यात आलं होतं. त्यांचा एक भीषण असा अपघात झाला होता. अपघात झाल्याच्या 3 तासानंतर ते आपल्याकडे आले होते. आल्यानंतर त्यांचा BP, त्यांचा पल्स रेकॉर्डेबल नव्हता, त्यांची कुठलीही व्हायटल सायन्स रेकॉर्डेबल नव्हते, त्यांना शुद्धी नव्हती. पुढच्या 2 तासामध्ये आपण त्यांना जवळपास 6 लिटर फ्लुईड, ज्याला आपण सलाईन म्हणतो, आणि 6 रक्ताच्या बाटल्या दिल्यानंतर कसा तरी BP मोजण्यालायक आला होता. अतिशय सिरियस अशा कंडिशनमध्ये ते होते. त्यांना ICUमध्ये आपण ॲडमिट केलं, ICUमध्ये ट्रीटमेंट केली. त्याच्याबद्दल गोसावी सर थोडक्यात सांगतील. त्यांना जवळपास 10 मेजर फ्रॅक्चर, एक क्रश झालेला हँड आणि क्रश झालेला फूट असा होता. रक्तवाहिनी पायाची तुटली होती. जेव्हाही कुठेही फ्रॅक्चर होतं तर आतल्यात रक्तस्राव होतो, जेव्हा उघडं फ्रॅक्चर होतं तेव्हा बाहेर रक्तस्राव होतो. जेव्हा इतके सगळे फ्रॅक्चर झालेले असतात, रक्तस्राव इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये होतो की पेशंटच्या बॉडीमध्ये रक्त उरत नाही, त्यामुळे BP, पल्स रेकॉर्डेबल राहत नाही आणि जीव जाण्याचा खूप मोठा धोका असतो. त्यासहितच एक मेजर हेड इंजुरी त्यांना होती. डोक्याच्या आत मेंदूबाहेर रक्तस्राव झाला होता. तर अशा परिस्थितीमध्ये त्यांना पहिले स्टेबिलाइज करण्यात आले. टोटल 14 सर्जरीज त्यांच्यावर झाल्या. 11 ऑर्थोपेडिक सर्जरीज, एक न्यूरो सर्जरी झाली, डॉक्टर सचिन गुठे यांनी ती केली. एक प्लास्टिक सर्जरी करण्यात आली. जवळपास 2 महिने ते ICUमध्ये होते. त्यांना किडनीचा आजार झाला, सिव्हिअर इन्फेक्शन होऊन गेलं. ह्या सगळ्या कठीण अशा मार्गातून ते बाहेर आलेत आणि आज ते स्वस्थ होऊन घरी जाण्यासाठी रेडी आहेत. कसं वाटते? नमस्कार, मी डॉक्टर विनोद गोसावी. आता आपण पाहिलं की हा रुग्ण जो आहे हा गंभीर परिस्थितीमध्ये आपल्या अपघात विभागात आला होता, तिथून ICUमध्ये आला. ज्याचं BP लागत नव्हतं, ज्याची नाडी लागत नव्हती, ज्याला श्वास घेता येत नव्हता आणि ज्याला काहीच कळत नव्हतं, असा पेशंट आला. रात्रभरातून याच्यावर जी मेहनत केली त्यामुळे BP थोडासा वर आला आणि रक्ताच्या बाटल्या दिल्या. जसं आपण बाकीची ट्रीटमेंट सुरू केली, त्यांना व्हेंटिलेटरवर घेतलं आणि मग सकाळी थोडा BP लागायला लागला, लघवी सुरू झाली आणि नंतर आपल्याला कळलं की याला डोक्याला मार लागलेला आहे, डोक्याला ब्लिडिंग झालं आहे. त्यामुळे अर्जंट न्यूरो सर्जरी करण्यात आली. मल्टिपल जे फ्रॅक्चर्स होते त्यासाठी प्राथमिक ट्रीटमेंट देऊन त्याच्यानंतर 10 ते 12 सर्जरीज झाल्या. हा रुग्ण जवळजवळ 40 ते 45 दिवस व्हेंटिलेटरवर होता आणि याला 10 दिवस, पहिले 15 दिवस काहीच कळत नव्हतं. नंतर मग त्यांना किडनीचे इश्यूज झाले व बरेच इन्फेक्शन झाले. बऱ्याच वेळेस आम्हाला त्याच्या प्रकृतीशी झुंज द्यावं लागली. आम्हाला वाटलं की आता हा पेशंट आपल्या हाती येतो का नाही, पण ट्रीटमेंटला प्रतिसाद देऊन टीमवर्क करून हा पेशंट आज 2 महिन्यानंतर घरी जातो आहे. याचा खूप आनंद आणि समाधान आहे आम्हाला. धन्यवाद. नमस्कार, मी डॉक्टर सचिन गुठे, मी न्यूरो सर्जन आहे. जसं की आपण बघतात की रुग्णाला त्या दिवशी ॲडमिट केल्यानंतर त्याचा खूप रक्तस्राव झाला होता. सर्व हातापायातून सगळीकडून रक्तस्राव होत होता आणि BP जो आहे तो त्यांचा लागत नव्हता. तर त्यामुळे आपण त्यांना रात्रभर रक्त वगैरे दिले. तेवढं करूनही दुसऱ्या दिवशी सकाळी
त्यांचा BP लागत नव्हता. त्यावेळी मी डॉक्टर सुबोध आणि रुग्णांचे सर्व नातेवाईक यांनी बसून चर्चा केली आणि असा निर्णय घेतला की आज जर आपण यांचं ऑपरेशन नाही केलं तर आपलं रुग्ण पुढे वाचणार नाही. पण ऑपरेशन करण्यामध्ये खूप मोठा चॅलेंज होता आमच्यापुढे, कारण रुग्णाचा BP इतका कमी होता की आपण जे BP वाढीचे जे औषधं असतात ते पूर्ण डोजमध्ये, म्हणजे जो मॅक्झिमम डोज असतो BP वाढवण्यासाठीचा, ते देऊन आणि रक्तसुद्धा चालू ठेवूनसुद्धा BP जो होता तो त्याचा अत्यंत कमी येत होता. त्यानंतर गोसावी सरांनी सर्वांनी प्रयत्न केल्यानंतर एक ठराविक लेवलपर्यंत BP वाढला आणि त्यावेळेला मग आम्ही असं डिसिजन घेतलं की एकाच सेटिंगमध्ये, म्हणजे एकाच वेळी हाताचे, पायाचे आणि मेंदूचे ऑपरेशन करायचे. नाही तर जनरली कसं असतं की बाकी सगळीकडे पहिले मेंदूचं ऑपरेशन होतं किंवा पहिले पायाचं होतं, परंतु या ठिकाणी आपल्याकडे बिलकुल वेळ नव्हता आणि आपल्याला त्यावेळेला सर्व काही रिस्क, धोके पत्करून सर्व ऑपरेशन एकदाच करायचा निर्णय घ्यावा लागला. तर यामध्ये कसं असतं की जर सगळेच ऑपरेशन एकदाच करायचे म्हटले तर परत अजून जर BP खाली गेला किंवा काही झालं तर असे पेशंट अचानक हृदय विकाराच्या झटक्याने किंवा हृदय स्टॉप होऊन ऑपरेशनमध्येच पेशंट दगावतात. परंतु सर्व टीमवर्क चांगलं झालं, सर्वांनी अतिशय चांगल्या प्रकारे सर्जरीज केल्या. ऑपरेशनमध्ये सुबोध सरांनी सर्व हातापायाचे ऑपरेशन्स व्यवस्थित केले आणि त्याच वेळेला मी मेंदूचंही ऑपरेशन केलं. म्हणजे मला मेंदूचं ऑपरेशन करताना 2 ते 3 जणं जे होते ते मला तिथे असिस्ट करत होते आणि सर जेव्हा पायाचं ऑपरेशन करत होते तेव्हा त्यांना 2-3 जण असिस्ट करत होते. म्हणजे ॲट ए टाईम आम्ही एक 8 ते 10 जणांची टीम त्यांच्यावरती काम करत होतो. तर सर्वांनी एक 6 ते 7 तास आम्ही त्यांच्यावरती पूर्ण ऑपरेशन्स करून मग त्यांना स्टेबिलाइज करून ICUमध्ये शिफ्ट केलं. त्यानंतर सगळ्या गोष्टी व्यवस्थित झाल्या. पुढे हळूहळू मग रुग्णाला शुद्धसुद्धा आली, तो बोलायला लागला. आम्ही त्याला इथे घशामध्ये एक शिट्टी टाकली, ज्याला आम्ही ट्रॅकेस्टॉमी म्हणतो. त्यानंतर तो बरेच दिवस व्हेंटिलेटरवरती होता. मग खूप जखमा असल्यामुळे मग हळूहळू इन्फेक्शन्स व्हायला लागले, पण त्यावरसुद्धा गोसावी सरांनी योग्य मार्ग काढत इन्फेक्शन्स क्लिअर करत आणले आणि मग हळूहळू तो इम्प्रूव्हमेंट द्यायला लागला. मग जसं जसं वेळ गेला तसं तसं तो श्वास पण व्यवस्थित घ्यायला लागला. व्हेंटिलेटर मशीन्स कमी झाल्या, त्याची जी ट्रॅकेस्टॉमी ट्यूब असते तीसुद्धा आपण काढली. मग तो शुद्धीवरती आला. हातापायाचे सर्व मेजर्स ऑपरेशन पुढे टप्प्याटप्प्याने पार पडण्यात आले. या दरम्यान पाय वाचवण्याचा सुबोध सरांनी खूप प्रयत्न केला, परंतु त्याच्यामध्ये आपल्याला यश आलं नाही. परंतु या सर्व गोष्टींमध्ये रुग्णांचा जीव वाचवण्यामध्ये आणि पुढे त्याचं आयुष्य चांगल्या पद्धतीने त्याला जगता येईल या पद्धतीने जे काय आम्हाला प्रयत्न करता आले ते सर्व आम्ही केले आणि आज त्याचं उदाहरण म्हणून तो आपल्यासमोर डोळ्यासमोर दिसतो आहे. तर मला वाटतं ही शस्त्रक्रिया खरंच खूप अवघड होती आणि हे सर्व टीमवर्क होतं त्यामुळंच साध्य झालं. म्हणजे आज ICU टीम, त्यानंतर मॅनेजमेंटचा सपोर्ट, त्यानंतर सुबोध डॉक्टरांचे हाडासाठीचे प्रयत्न आणि सेम याच्यामध्ये मी मेंदूचं ऑपरेशन, या सर्व गोष्टी झाल्यामुळेच आज आपल्याला आपला रुग्ण आहे तो व्यवस्थित दिसतो आहे. एवढेच बोलून मी थांबतो आहे. तर आपण आत्ता बघितल्याप्रमाणे एका अतिशय दुर्दैवी अशा सडक अपघातामधून हा रुग्ण पूर्णपणे बरा होऊन, ठणठणीत बरा होऊन आज घरी चाललेला आहे. या संदर्भात काही गोष्टी लक्षात घेण्यायोग्य आहेत. एक तर रस्त्यावर वाहन चालवताना काळजी घेणं आपली स्वतःची आणि दुसऱ्याची हे अतिशय आवश्यक आहे. कारण रस्ते अपघाताचं प्रमाण हे खूप जास्त आहे भारतामध्ये, तर ही काळजी घेणं अतिशय आवश्यक आहे. आणि दुर्दैवाने जर असा अपघात झालाच तर सहसा असा रुग्ण ज्याला मी पॉलिट्रॉमा म्हणतो, म्हणजे बरेच ठिकाणी त्याला दुखापत होते. जसं की आपल्या रुग्णाला हात, पाय, मेंदू सगळीकडे दुखापत झाली होती. तर असा रुग्ण जेव्हा रुग्णालयात भरती होतो तर तेव्हा इंटरडिसिप्लिनरी ॲप्रोच, म्हणजे बऱ्याचशा डॉक्टरांनी एकत्र येऊन काम करणं हे अपेक्षित असतं. तसंच अशा रुग्णालयामध्ये सगळ्या सुविधा निदानाच्या आणि उपचाराच्या एकाच छताखाली उपलब्ध असणं आवश्यक असतं. पेशंटला कुठे हलवावं लागायची गरज पडू नये. ऑलरेडी पेशंट गंभीर परिस्थितीमध्ये असतो. उदाहरणार्थ आपल्या रुग्णाला ऑर्थोपेडिक म्हणजे हाडाचे डॉक्टर, न्यूरोसर्जन म्हणजे मेंदूच्या सर्जन आणि सगळ्यात महत्त्वाचं इंटेन्सिव्हिस्ट की ज्यांनी जवळपास 1.5 महिना पेशंटला व्हेंटिलेटरवर मॅनेज केलं, प्लस पेशंटचे किडनी फेल झाल्या होत्या म्हणून नेफ्रोलॉजिस्ट. तर हे सगळे डॉक्टर लोक आणि सगळ्या सुविधा एकत्र असणं आवश्यक असतं. हे सगळं एका छताखाली आपल्या रुग्णालयात उपलब्ध होतं. त्याचा पुरेपूर आपण वापर करून घेतला आणि आज आपला रुग्ण ठीक आहे, त्यांचं काही कारणास्तव त्यांचा एक पाय आणि एक हात हेका व्हावा लागला, ॲम्प्युटेशन करावं लागलं, पण तरीसुद्धा त्यांचा जीव वाचलेला आहे आणि आज ते सुट्टी घेऊन घरी चाललेले आहेत.
तर ह्या गोष्टीचा खरंच आम्हाला एकतर आनंद आहे आणि आम्हाला ह्या गोष्टीचं समाधान आहे. या घटनेतून शिकण्यासारखं हे आहे की रस्ते अपघाताचं प्रमाण कमी करण्यासाठी आपण सहकार्य करावं. नमस्कार, माझं नाव शरद जगदने. ते माझे म्हणजे बहिणीचे मिस्टर आहेत. माझे दाजी आहे किशोर साळवे. त्यांचा एक मेजर ॲक्सिडेंट झाला होता. त्यांना अशा कंडिशनमध्ये आणलं होतं मी, म्हणजे बोलण्यासारखं काही नाही. एवढं खरंच एवढं डॉक्टर लोकांनी सगळ्या टीमने एवढं सपोर्ट केलं ना. आज 2 महिन्यानंतर मी त्यांना घेऊन जातो आहे. याच्यातच मला खूप म्हणजे चांगलं वाटतं की बेटर वाटतं, कारण की त्यांची एवढी सिरियस कंडिशन होती म्हणजे सांगता येणार नाही. कारण प्रत्येक डॉक्टर मला बोलतो आहे की खूप सिरियस, आपल्याला बघावं लागेल, काहीतरी करावं लागेल. ॲट अ टाईम त्यांचे 2 ऑपरेशन झाले. त्याच्यानंतर ते होशमध्ये आले. त्याच्यानंतर परत एक 8 दिवस होशमध्ये नव्हते. पण एक पूर्ण 2 महिन्याचा कालावधी झाला. आज ते बऱ्यापैकी म्हणजे नॉर्मल आहेत. चला ठीक आहे, ॲग्री आहे. त्यांचा पाय ॲक्सिडेंटमध्ये गेला, हात पण गेला, पण बाकी ते बोलताय म्हणजे व्यवस्थित आहे. त्यांचं ब्रेन पण एकदम नॉर्मल काम करतं. एक पायाचं ठीक आहे, आपण त्याला काय अल्टरनेट करू, काय सगळ्या सपोर्ट आपण त्यांच्या पायाला पण करू, जे काय अल्टरनेट करून त्यांना परत चालण्याचा प्रयत्न करू आपण. पण बाकी सगळं खूप म्हणजे डॉक्टरनं खरंच एवढं मेहनत घेतली ना. ज्या दिवशी आम्ही आणलो होतो ICUचे पण डॉक्टर सुबोध सर तर आलेच होते. रात्री ॲट अ टाईम जेव्हा कॉल केला तर माझ्या मते एक 10 ते 5 मिनिटांत तिथं ते हजर राहिले होते. त्यांच्यानंतर एवढं फास्ट ट्रीटमेंट, लकीली तर ब्लड पण पूर्ण होते. म्हणजे सरांना खरंच सांगितलं सगळ्या सुविधा तर प्रॉपर उपलब्ध आहे. म्हणजे ब्लड कुठं आम्हाला शोधत बसण्याची गरज नाही भेटली. आम्ही जसं आलो विदिन 5 मिनिटात आम्हाला इमर्जन्सी सर्व्हिस पूर्ण प्रॉपर भेटली. ICUमध्ये पण पूर्ण सकाळी मॉर्निंग 10पर्यंत पूर्ण स्टाफ त्यांच्यासाठी त्यांच्या जवळच होता. जेव्हा 10 नंतर त्यांना CT स्कॅन वगैरे ते पण सर्व सुविधा प्रॉपर आपल्याला जागेवर भेटली. त्याच्यामुळे सर्व पॉसिबल झालं. त्याच्यानंतर सचिन सर बी होते, त्यांनी पण ब्रेन सर्जरी वगैरे किंवा त्यांना वेळोवेळी ते आले, त्यांनी पण त्यांना प्रॉपर ट्रीटमेंट केली. सोबत सर होते, आयुष्याचे सर होते, गोसावी सर, त्यांनी पण खूप त्यांना प्रॉपर म्हणजे बघितलं. जे काय त्यांची क्रिटिकल कंडिशन होती सगळ्यांनी त्यांना प्रॉपर गायडन्स केलं सर. त्यांना खरंच आता आपण घरी घेऊन जातोय ह्याच्यात खूप म्हणजे चांगलं वाटतं मला. खरंच सगळ्या डॉक्टरला म्हणजे काय बोलण्यासाठी शब्द नाही आहे, फक्त सगळ्यांचा मनापासून आभारी आणि धन्यवाद एवढंच बोलू शकतो. नमस्कार, माझं नाव सीमा किशोर साळवे. माझ्या हस्बंडचा ना ॲक्सिडेंट झाला होता, खूप सिरियस ॲक्सिडेंट झाला होता. त्यांची वाचण्याची पण शक्यता नव्हती. पण इथले स्टाफ यांनी इतकी त्यांची काळजी घेतली, यांची इतकी कोशिश केली की त्यांना पूर्णपणे गरज होती ती पुरवली. आणि त्यांची खूप आम्हाला आज 2 महिने झाले इथले पूर्ण स्टाफनी डॉक्टरनी पूर्णपणे त्यांची काळजी घेऊन आणि त्यांना पूर्ण व्यवस्थित झाले तेव्हा त्यांना आज घरी सोडतायत. म्हणून पूर्ण डॉक्टरचे आणि पूर्ण हॉस्पिटलचे मी धन्यवाद करते.